जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आपलं फेसबुक लाईव्ह मध्ये स्वागत करतो. आज शिवजयंती आहे आणि शिवजयंती हा देशाकरता एक अतिशय महत्वाचा दिवस असतो. कारण या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची पुन्हा एकदा आपण आठवण करतो. आणि माझा आजचा विषय आहे शिवाजी महाराज, मराठ्यांचा गौरवशाली इतिहास आणि त्या इतिहासापासून आपल्याला काय शिकता येईल की ज्यामुळे देशाला आज पण आपण सुरक्षित ठेवू शकू. कारण इतिहास हा शिकण्याकरता असतो. छत्रपती शिवाजी महाराज हे ग्रेट होते, अतिशय मोठे योद्धे होते, यामध्ये कोणाच्याही मनामध्ये काही शंका नाही. परंतु त्यांचा जो ग्रेटनेस होता, त्यांची जी युद्धकला होती, त्यांचं जे युद्ध कौशल्य होतं, ते आजच्या दिवसामध्ये देशासमोर असलेली सुरक्षेची जी साधनं, जी आव्हानं आहेत, त्यांना तोंड देण्याकरता कसं करायचं, हा आजचा आपल्या समोर असलेला एक अतिशय मोठा विषय आहे. तर आपण त्याच्याविषयी आज बोलण्याचा प्रयत्न करू. आणि हे जे मी आपल्याशी बोलणार आहे, याच्यामध्ये एक आपल्याला लक्षात यायला पाहिजे की युद्धस्थ कथा रम्य असतात. प्रत्येकाला वाटतं की अभिमन्यूचे वारस हे आपल्या घरामध्ये नको, हे दुसऱ्याच्या घरामध्ये असायला पाहिजे. आज आपल्या देशाला चीन पासून धोका आहे, पाकिस्तान पासून आहे, दहशतवादी, नक्षलवादी, बांगलादेशी घुसखोर वगैरे आहेत. आणि आपल्याला आज छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते महाराष्ट्राचे एक हिरो आहेत, देशांचे पण एक मोठे हिरो आहेत. आणि आपण आज देशाच्या कुठल्याही महाराष्ट्राच्या गावात गेला तर तिथे तुम्हाला छत्रपतींचे पुतळे दिसतात, त्यांचे फोटो दिसतात, त्यांच्या नावाने इतकी व्याख्यानमाला होतात वगैरे वगैरे. तर हे महत्वाचं कशा करता असतं, तर याच्यामुळे जी नवी पिढी असते त्या नव्या पिढीला छत्रपतींनी किंवा मराठ्यांनी त्या काळात जे महापराक्रम गाजवले होते त्या महापराक्रमाविषयी माहिती देणं हे महत्वाचं असतं. आणि यामुळे आपल्याला इतिहासापासून शिकता येतं, आपल्याला स्फुरण चढतं. आपण देशभक्ती, देशप्रेम जे आहे हे आपल्या मनामध्ये होतं, देशाची राष्ट्रीय एकात्मता वाढते. तर यामुळे सगळ्यामुळे देशाला फायदा होतो. म्हणून शिवजयंती किंवा अशा प्रकारचे जे मोठे सण असतात, मोठे उत्सव असतात, हे आपण साजरी करतो. आणि भारत हा आपला देश आहे. भारत बलशाली व्हायला पाहिजे, देशाची सीमा सुरक्षित असायला पाहिजे. देशाच्या आत सुरक्षेची जी वेगवेगळी आव्हानं आहेत, ते दहशतवाद असो की नक्षलवाद असो की हिंसक आंदोलनं असो, त्याला आपण तोंड द्यायला पाहिजे. आणि आपल्याला लक्षात असायला पाहिजे की अंतर्गत सुरक्षा हा देशाला असलेला एक सर्वात मोठं आपलं आव्हान आहे. तर त्याकरता त्याला कसं तोंड द्यायचं याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. आणि भारताच्या सरहद्दीवरती आक्रमणं होती, ही पहिले पण होत होती, आता पण होत आहेत. सध्या चीन काय करतोय आपल्याला कल्पना आहे, पाकिस्तान रोजच काय करतो आपल्याला कल्पना आहे. युद्ध याच्या आधी झाली होती, यानंतर सुद्धा होती. परंतु देशभक्ती, देशप्रेम, देशासाठी जगणं, देशासाठी देह झिजवणं हाच परमार्थ आहे. आणि राष्ट्रधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक वर्षापूर्वी म्हटलं होतं की महाराष्ट्र हा भारताचा एक खडगहस्त बनायला पाहिजे, स्वॉर्ड आर्म बनायला पाहिजे. तर मला वाटतं आज सगळ्यांच्या समोर सर्वात महत्वाचं असं आहे की मी देशाकरता काय करू शकतो. आणि जे देश माझ्याकरता काय करेल हे एवढं महत्वाचं नाही, ज्याच्याहून जास्त महत्वाचं आहे की मी देशाकरता काय करू शकतो. आणि प्रत्येकच नागरिक देशाला सुरक्षित बनवण्याकरता खूप काही करू शकतो. तर मी थोडं छत्रपतींविषयी बोलीन. मी काही एक मोठा हिस्टॉरियन नाही, समजा बाबासाहेब पुरंदरे आहेत, अनेक असे खूप जण आहेत ज्यांनी याच्याविषयी खूप लिहिलेलं आहे. परंतु मी सुद्धा मराठा रेजिमेंटचा असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची युद्धकला ज्याच्यावरती मी माझं लक्ष केंद्रित करीन. आणि गनिमी कावा हे काय असतं नेमकं, थोडं याच्याविषयी बोलीन. आणि याच्याहून जास्त महत्वाचं की गनिमी कावा जो छत्रपतींचे युद्धाचे जे डावपेच होते ते त्याच्या पुढे येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला कसे वापरता येतील याच्यावरती आपलं जास्त हे लक्ष असायला पाहिजे. छत्रपती आणि त्यांचा गनिमी कावा म्हणजे नेमकं काय. गनिमी कावा म्हणजे एक शत्रूचे जे रस्ते असायचे, जिथून त्यांची रसद यायची, म्हणजे मेंटेनन्स व्हायचं, त्याच्यावरती हल्ले व्हायचे. आणि जे हल्ला करणारे जे सैनिक होते त्याच्या आजूबाजूला जो भाग असायचा त्याच्यावरतीच आपला गुजारा करायचे. त्यांना आजूबाजूच्या जे नागरिक होते त्यांची मदत व्हायची. त्यांची जी हरकत होती, त्यांची जी मुवमेंट होती ही लहान टोळ्यामध्ये असायची. कारण मोगलांचं सैन्य जे होतं ते प्रचंड मोठं होतं, पण गनिमी कावा तसं नव्हतं. आणि छोटी युद्ध आणि गनिमी कावा यांचा वापर छत्रपतींनी 17व्या शतकामध्ये अतिशय उत्कृष्टपणे केला.
आणि आज सुद्धा त्याचीच गरज आहे. कारण आज दहशतवादी हल्ला होतो, कुठेतरी 4-5 दहशतवादी येतात, कुठेतरी बॉम्बस्फोट होतो. आता परवाच दिल्लीला एक बॉम्बस्फोट झाला इस्रायली वकिलाताच्या पाशी. चीनची जी गडबड चाललेली आहे ती आपण बघितलेली आहे. काश्मीरमध्ये रोजच दहशतवादी हल्ले सुरू असतात. ईशान्य भारतामध्ये थोडीफार गडबड ही होत असते. तर म्हणून जो छत्रपतींचा जो गनिमी कावा होता तो आज सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. आणि आपले एक जे सर्वात मोठे युद्ध ज्याने युद्धशास्त्रावरती खूप लिहिलं ते म्हणजे चाणक्य किंवा आर्य कौटिल्य. त्याच्यानंतर ऑलमोस्ट 2000 वर्षानंतर छत्रपतींच्या तालमीत जे तयार झाले होते रामचंद्र पंत अमात्य, ज्यांनी युद्धशास्त्रावरती एक प्रबंध लिहिला. कारण आज अनेक इतिहासकारांनी छत्रपतींवरती लिहिलेलं आहे की जे बरोबर पण आहे, परंतु जी युद्धकला आहे त्यांची युद्धाचे जे डावपेच आहेत याच्याविषयीची पुस्तकं काही ब्रिटिश ऑथर्सची आहे, जसा ग्रँड डफ आहे किंवा अशी आहेत, किंवा काही खबरनाम्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी मिळतात. परंतु रामचंद्र पंत जे अमात्य होते त्यांचा जो एक प्रबंध आहे तो एक खूपच चांगला होता. थोडाफार त्याचा पण मी आज आधार या छत्रपतींच्या युद्धशास्त्राविषयी युद्ध काव्याविषयी बोलताना सगळ्यांचा मी आधार घेईन. आणि माझा जो आजचं जे प्रेझेंटेशन आहे त्याच्यामध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत ते मी आपल्या समोर जे मांडणार आहे तिथे दिसतील. की सर्वात पहिले सह्याद्री जी छत्रपतींची रणभूमी होती ती गनिमी काव्याकरता अतिशय अनुकूल होती. कारण डोंगराळ भाग होता. छत्रपतींनी आपलं जे स्वराज्य होतं ते डोंगराळ भागामध्ये केलं. आणि छत्रपतींची सर्वात मोठी जी ताकद होती ती होती महाराष्ट्राची आम जनता. आणि ते त्यांचे गनिमी काव्याचे मोठे सैनिक होते. आणि आज सुद्धा देशाचं रक्षण करण्याकरता सामान्य माणसांची गरज आहे. कारण कान आणि डोळे उघडे ठेवून आपल्या जवळपास असलेले धोके यांच्याकडे आपल्याला लक्ष असायला पाहिजे. छत्रपती आणि छत्रपतींचं सैन्य आणि मोगलांचं सैन्य याच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. मोगलांचे जे युद्धाचे जे डावपेच होते त्यांच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. त्यावेळेला छत्रपतींचे शत्रू जे होते ते मोगल होते, जे दिल्लीला होते. याच्याशिवाय आदिलशाही होती जी बिजापूरला होती, कुतुबशाही होती जी गोलकोंड्याला होती, आणि काही देशद्रोही म्हणजे महाराष्ट्रातले काही नागरिक होते की जे छत्रपतींच्या विरुद्ध काहीतरी उलट करायचे. तर हे सगळे त्यांचे शत्रू होते. तर म्हणून छत्रपतींनी मोगलांचं सैन्य, त्यांची लढण्याची पद्धती यांचा चांगला एक अभ्यास केलेला होता. तर त्याच्याविषयी थोडं बोलण्याचा प्रयत्न करू. याच्यानंतर युद्ध नेतृत्व याच्याविषयी आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न अशा करता करू की छत्रपतींचं जे युद्ध नेतृत्व होतं ते असं होतं की त्या काळात महापराक्रम गाजले. कारण ते आपल्या सैन्याचं नेतृत्व पुढे राहून करायचे. आणि तीच आज युद्धकला भारतीय सैन्य सुद्धा अनेक ठिकाणी वापरत आहे. त्यांच्या सैन्याची लष्करी गुणवत्ता काय होती त्याच्याविषयी आपण बोलू. भारतीय सैन्य आज गनिमी काव्याचे जे डावपेच आहे ते कशा प्रकारे वापरतायत थोडं याच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आणि याच्याशिवाय आपण गनिमी कावा आज देशासमोर जी पारंपरिक आणि अपारंपरिक युद्ध जे आहे त्याच्यामध्ये कसा वापरला जातो आहे थोडं आपण याच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करू. खरं म्हटलं तर छत्रपतींविषयी बोलायचं म्हटलं तर आपल्याकडे पद्धत आहे की अनेक दिवस व्याख्यानमाला चालते. परंतु आजकाल आपण सगळं जे बोलतो ते 15-20 मिनिटात बोलण्याचा प्रयत्न करतो. तर म्हणून मी सगळं थोडं फास्ट फॉरवर्ड जाईन आणि लवकरात लवकर आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करीन. आणि जर काही आपल्याला प्रश्न असतील तर आपण ते जो चॅट बॉक्स आहे त्या चॅट बॉक्स मध्ये जरूर टाकावं. मी आज पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखवायचं होतं म्हणून मी मुद्दाम झूमचा वापर केलेला आहे. कारण याच्यामुळे आपल्याला जे आपले म्हणजे किल्ले आणि इतर गोष्टी या सुद्धा दाखवण्याकरता आपल्याला मदत होईल. तर आपण या सगळ्यांविषयी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करू. कारगिल जी लढाई झाली होती, टायगर हिल वरती जो हल्ला झाला होता आणि टायगर हिल वरचा जो हल्ला होता हा आपल्याला टायगर हिल दिसत आहे. हे जवळजवळ 16,000 फूट उंच इतकं शिखर होतं आणि इथे भारतीय सैन्याने हल्ला केला. आपण जर हा हल्ला बघितला तर लक्षात आपल्याला येईल की जे छत्रपतींच्या ह्याच्यामध्ये तानाजी मालुसरेंनी जे कोंढाणावरती जो हल्ला केला होता ज्याला आता आपण सिंहगड म्हणतो तो जो हल्ला झाला होता तो हल्ला आणि टायगर हिल वरती झालेला हल्ला याच्यामध्ये खूपच साम्य आहे. तानाजी मालुसरे आणि त्यांचे मावळे घोरपडीच्या मदतीने एका कड्यावरून कोंढाण्यावरती चढले आणि त्यांनी पुढे राहून नेतृत्व कसं केलं ही कथा सांगण्याची गरज नाही. नेमका तोच प्रकार टायगर हिलला झाला
आणि तिथे आपले सैनिक आणि त्यांचं नेतृत्व करणारे हे तिथे घडले. आणि आजच आपल्याला कल्पना असेल की कालच जे आपले नॉर्दर्न कमांडचे जे GOC इन सी आहे, जनरल YK जोशी यांचा एक इंटरव्ह्यू दूरदर्शनवरती आणि अनेक ठिकाणी प्रकाशित झाला होता. आणि त्यांनी चीननी काय केलं, चीनी सैन्य परत का जात याच्याविषयी त्यांनी सांगितलं. आपल्याला लक्षात असायला पाहिजे, जनरल जोशी कारगिलच्या युद्धामध्ये एक लेफ्टनंट कर्नल होते आणि त्यांना याच युद्धामध्ये वीर चक्रांनी गौरवण्यात आलं, की जे आपलं तिसरं सर्वात मोठं युद्ध मेडल आहे. अर्थात आपल्याला टायगर हिल विषयी बोलण्याकरता एवढा वेळ नाहीये. माझं आजचं लक्ष आपण थोडंसं छत्रपतींवरती जास्त लक्ष ठेवू, की युद्ध म्हणजे काय, युद्धाचा हेतू काय असतो, युद्धाला साधनं कुठे असतात आणि युद्धाला जे लष्करी नेतृत्व लागतं ते अतिशय प्रतिभावंत असायला पाहिजे. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा की जे लष्करी नेतृत्व असतं ते शिकवलं जाऊ शकतं का, की ते तुमच्यामध्ये जन्मजात असतं. छत्रपतींचं नेतृत्व हे जन्मजात होतं, परंतु त्यांना अर्थात दादाजी कोंडदेव, त्यांचे वडील शहाजी राजे आणि अनेकांनी त्यांना याच्यामध्ये पुष्कळ काही काही शिकवलं होतं. बेसिक त्यांचं ट्रेनिंग असं म्हणता येईल की त्याला म्हणजे शस्त्र कशी वापरायची ते अर्थात दादाजी कोंडदेवांनी, परंतु त्याच्यानंतर त्यांनी युद्धकलेचा इतका चांगला अभ्यास केला होता. मग त्यांची आई जिजामाता किंवा त्यांचे वडील किंवा इतर त्यांना जे शिकवणारे होते या सगळ्यांकडनं त्यांनी शिकले. आणि त्यांनी पहिले आपला जो शत्रू आहे त्याचं खूपच निरीक्षण केलं आणि तिथे धोके काय असतात, युद्धामध्ये परिश्रम कशा प्रकारे घ्यावे लागतात, युद्ध कला ही एक सायन्स आहे की आर्ट आहे याच्याविषयी सगळं केलं. आणि त्यांनी त्याच प्रकारचं ट्रेनिंग जसं त्यांचं झालं होतं ते त्यांनी आपले जे इतर अनुयायी होते की अनेक प्रतिशिवाजी त्यांनी तयार केले होते. तानाजी मालुसरे होते, येसाजी कंक होते, नेताजी पालकर होते, बाजीप्रभू देशपांडे होते, बाजी पासलकर होते. यांची नावं तर महाराष्ट्राला माहिती आहे, ती काही मी सांगण्याची गरज नाही. परंतु हे सगळे जे त्यांनी नेतृत्वाचं जे आपलं ट्रेनिंग केलं, आज सुद्धा तशाच प्रकारच्या एका नेतृत्वाची गरज आहे की जे आपल्या अर्धसैनिक दलाला, आपल्या पोलीस दलाला अशा प्रकारचं चांगलं नेतृत्व देऊ शकतो. भारतीय सैन्यामध्ये छत्रपतींच्या युद्धकलेचा अभ्यास खूप केला जातो आणि सैन्यामध्ये एक परीक्षा असते ज्याला आम्ही पार्ट बी म्हणतो. कॅप्टन पासून मेजरच्या रँकला ज्यावेळेला प्रमोशन होतं त्यावेळेला ही परीक्षा पास करावी लागते. त्याच्यामध्ये मिलिटरी हिस्ट्री म्हणजे युद्धशास्त्र हा एक मोठा विषय असतो. अजून त्यात 3-4 विषय असतात, परंतु मिलिटरी हिस्ट्री हा एक विषय असतो. आणि त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर स्टडी असतो, म्हणजे एक कुठला तरी असं नेतृत्व की ज्याच्याविषयी आपण त्यांच्या जीवनाचा अभ्यास करायचा. आणि आम्ही ज्यावेळेला पार्ट बी ला बसलो होतो त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व कसं होतं तर ते आम्हाला एक कॅरेक्टर स्टडी म्हणजे त्यांच्या युद्धकलेचा अभ्यास आम्ही केला होता की छत्रपतींच्या जीवनावरती कोणी परिणाम आणला, त्यांचे मित्र कोण होते, त्यांच्या आईने त्यांना काय शिकवलं, वडिलांनी काय शिकवलं, त्यांना इतर त्यांचे जे म्हणजे परीक्षक होते त्यांनी त्यांना कसं शिकवलं, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ते कसे वागले, या सगळ्यांचा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे आणि परीक्षा पास केलेली आहे. तर धाडस, चिकाटी हे सगळे जे नेतृत्वाचे गुण असायला पाहिजे हे त्यांच्यामध्ये होते. आणि संख्याधिक्य म्हणजे जिथे शत्रूंवरती आपण अचानक हल्ला करतो तिथे आपण अचानक आपले जास्त सैनिक गोळा करायचे, हल्ला करायचा आणि लगेच हल्ला करून पुन्हा गायब व्हायचं. आणि अनपेक्षितता म्हणजे सरप्राईज हे ते नेहमीच अचीव करायचे. आणि ते अतिशय फ्लेक्सिबिलिटी दाखवून रडांगणामध्ये आपलं सैन्य एकत्र पटकन करायचे. आणि याच्याशिवाय कुठल्या खिंडीतनं यायचं, कुठे सैनिकांचा वापर करायचा हे सगळं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने वापरलं पाहिजे. आज लक्षात असावं की महाराष्ट्रामध्ये आत्ताच 2 दिवसापूर्वीच एक बातमी आली होती की आता आपलं जे सरकार आहे ते दुर्ग पर्यटन हे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करणार आहे. आणि जर मला ते बातमी नीट आठवत असेल तर एक बोट सुरू करतील ते मुंबईपासून आणि ती प्रत्येक ठिकाणी कोकण किनाऱ्यावरती ती थांबेल आणि तिथे असलेले किल्ले इन्क्लुडिंग रायगड जी स्वराज्याची राजधानी होती तिथे त्यांना घेऊन झालं जाईल. तर त्याच्यामुळे दुर्ग पर्यटन याला एक मोठं एक महत्व दिलं जाणार आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. की अर्थातच मला वाटतं एक अतिशय चांगली बातमी आहे, कारण देश आपण ज्या वेळेला किल्ल्यावरती जातो तर आपल्याला तिथे आपले पूर्वज कसे लढले हे कळतं. परंतु तिथे मला वाटतं आज एक जास्त महत्वाचं आहे की जर तुम्ही किल्ल्यावरती गेला तर किल्ल्यावरती नेमकं बघायला काय पाहिजे.
म्हणजे अर्थातच लहान मुलं किंवा काही जण फक्त खाणं पिणं याच्यावरती लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करतात, तसं नाही. किल्ल्यावरती आपण बघा, तिथे त्याचं भौगोलिक स्थान बघा, नकाशामध्ये हा किल्ला कुठे आहे बघा, हा किल्ला पुण्यापासून किती दूर होता, मोगल तिथून किती दूर होते, संरक्षण दृष्ट्या याचं महत्व काय होतं, ज्यावेळेला शत्रूंनी त्याच्या या किल्ल्यावरती हल्ला केला तर त्यांना हल्ला करण्याकरता कुठल्या बाजूने यावं लागायचं, कुठल्या बाजूने चढावं लागायचं, तिथे जवळ असलेले घाट कुठले होते, तिथे खिंडी कुठल्या होत्या, तिथे पठारी भाग कुठे होते, तिथे नद्या कुठल्या होत्या. म्हणजे युद्धभूमीचा अभ्यास आपण चांगल्या पद्धतीने किल्ल्यावरती गेला की करायला पाहिजे. मला वाटतं, मला खात्री आहे की जे आपल्याला गाईड्स तिथे मिळतात ते अर्थातच थोडाफार याच्याविषयी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करतील, परंतु किल्ल्याकडे एक रणभूमी म्हणून बघा. आणि हे बघा की जर तुम्ही छत्रपतींच्या ऐवजी जर तुम्ही तिथे असता तर तुम्ही या किल्ल्याचं रक्षण कसं केलं असतं, किंवा तुम्हाला याच किल्ल्यावरती जर हल्ला करायचा असता आणि कॅप्चर त्याला करायचं असतं तर ते तुम्ही कसं केलं असतं. अशा प्रकारे हे बघायला पाहिजे. गोनी दांडेकर यांनी एक दुर्गप्रेमींना एक पत्र लिहिलं होतं आणि त्यांचं मला एक भाषण ऐकण्याचा एक हे ऑनर मिळाला होता की ज्यावेळेस आपण दुर्ग पर्यटन करतो, दुर्गावरती जातो, किल्ल्यावरती जातो, तर किल्ल्याकडे आपण कशा पद्धतीने बघायला पाहिजे. तर थोडस वेळ मिळाला तर मी अजून जास्त त्याच्याविषयी बोलीन. परंतु सह्याद्रीची जी युद्धभूमी होती ही गनिमी काव्याकरता अनुकूल होती. लक्षात असावं की छत्रपतींनी आपलं साम्राज्य पठारी भागात तयार नाही केलं, त्यांनी तयार केलं युद्धभूमी अशा ठिकाणी की जी दुर्गम होती, कठीण होती, जिथे किल्ले म्हणजे त्यांचे असलेले सुरक्षित असे तळ होते. तर मला वाटतं दुर्गदर्शन हे प्रत्येक देशप्रेमी नागरिकांना जरुरी आहे. मी आपल्याला काही फोटो दाखवण्याचा प्रयत्न करतो. अर्थातच आपण हे बघितले नसतील असं नाहीये, कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसांनी किल्ले बघितले असतील. पण मी एवढंच सांगतो की आपण जरूर जा छत्रपतींना, आणि छत्रपती त्या काळात कसे लढले असतील, मराठा कसे लढले असतील, त्याच्यानंतर जे इतर आपले राज्यकर्ते आले, संभाजी महाराज असो की त्यानंतर राजाराम असो की त्याच्यानंतर पेशवाईमध्ये बाजीप्रभू देशपांडे असो. आणि आपल्याला आठवत असेल की एक वेळ तर अशी आली होती की मराठा जे साम्राज्य होतं हे जवळजवळ 2/3 भारतामध्ये पसरलं होतं. आणि आपल्याला हे पण आठवत असेल की अटके पार मराठा जाऊन पोहोचले होते. आपल्याला काही जणांना माहिती आहे की अटक म्हणजे काय. अटक म्हणजे अटकला एक किल्ला होता जिथे मराठा सैन्य जाऊन तिथे पोहोचलं होतं राघोबा दादांच्या नेतृत्वाखाली. आणि आपल्याला कल्पना असेल की आपण जर भारताचा इतिहास बघितला असेल तर भारतावरती जे हल्ले झाले, म्हणजे ते मोहम्मद गझनी असो की मोहम्मद घोरी असो की त्यानंतर आलेली एक मोठी टोळधाड अल्लाउद्दीन खिलजी असो, हे सगळे आले होते अटके पारून किंवा खैबर खिंडीतून. खैबर खिंड हा असा भाग होता जिथून हे सगळे जे इन्व्हेडर्स यायचे ते तिथून यायचे. आणि अटक हे खैबर खिंडीच्या खालती असलेला एक किल्ला होता. आणि आपण ज्यावेळेला अटके पार म्हणतो तर तिथे गेल्यामुळे आपल्याला खैबर खिंडीवरती लक्ष ठेवण्यात आलं, ज्याच्यामुळे भारतावरती जे तिकडे येणारे जे हल्ले होते ते कधी त्यानंतर झाले नाहीत. जे आपलं तिसरं पानिपतचं युद्ध होतं त्याच्याविषयी कधी वेळ मिळाला तर आपण जरूर बोलण्याचा प्रयत्न करू. तर दुर्गदर्शन जे आहे हे जरूर बघा. वेगवेगळे किल्ले, त्यांचे जायचे रस्ते. आता हे बघा, तुम्हाला इथून त्यांचे हे पठारी भाग हा म्हणजे हा जो किल्ल्याचा वरचा जो भाग आहे तो दिसतो आहे. इथून खालती येणारी त्यांची जे स्पर्स आहेत ते दिसत आहेत. इथून याच्यामध्ये जे नाले उगम पावतात ते दिसत आहेत. वेगवेगळ्या ज्या पर्वत रांगा आहेत या आपल्याला इकडनं दिसत आहेत. आणि इथून ज्या नद्या उगम पावतात त्या आपल्याला इकडनं दिसत आहेत. तर हे थोडस किल्ले जरूर बघा. हे काही लोणावळा, खंडाळा, माथेरान किंवा महाबळेश्वर नाही. आपण अर्थातच आपण हा भाग कुठला आहे हे मी महाराष्ट्रातली सांगायची गरज नाहीये. ही जागा होती की जिथे आपल्या पूर्वजांनी इतिहास घडवला होता. तर अशाच प्रकारचा इतिहास आपण आता घडवू शकतो का. आणि आपण किल्ल्याचं महत्व बघा. किल्ला एक तळ असायचा की जिथे सुरक्षित जागा असायची, तिथे सैन्य, त्यांच्या दारुगोळा, त्यांची लढण्याची जागा, त्यांची खाद्य सामुग्री वगैरे. आणि किल्ल्यामध्ये जायला तुम्ही बघा फक्त एकच रस्ता. आता बघा की हे जे द्वार आहे फक्त एकच द्वार. आणि इथून त्याच्या वरचा भाग तुम्हाला मी नंतर दाखवण्याचा प्रयत्न करीन. जर शत्रू इकडनं आला तर अर्थातच त्याला किती त्रास होऊ शकेल याची आपल्याला कल्पना यावी. तर हे किल्ले आणि आपण हे अर्थातच आपल्याला हे रायगडचं चित्र आपण बघत असाल की तिथे किती वरतून काढलेलं हे चित्र आहे. किती छान पद्धतीने आपल्याला रायगड दिसतो आहे. आणि आपण इथे बघाल तर इथे जर कोणाला जर हल्ला करायचा असता तर कसा तो हल्ला केला असता. भाग किती डोंगरा होता, नद्या किती कठीण होत्या. तर म्हणूनच तिथे छत्रपतींनी आपलं जे स्वराज्य आहे ते तिथे तयार केलं.
एकदा पुन्हा एकदा मी टायगर हिलचं आपल्याला चित्र दाखवतो की अशा प्रकारे 17-18 हजार फुटावरती तिथून आलेला बघा या 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 हे जे नाले आहेत, इथून या ठिकाणी सैन्याने हल्ला केलेला होता, इकडनं सैन्याने हल्ला केलेला होता, इकडनं जसं तानाजी मालुसरेंनी हल्ला केला होता तो तसा झालेला होता. आणि जी खिंड आहे, जशी आपण पावनखिंड म्हणतो तशी ही खिंड होती, इकडनं हे वरती आले होते आणि सॅन्डो नाल्यातनं आपले सैनिक लपत इकडे वरती पोहोचले होते. तर याच्याविषयी पुन्हा कधी बोलू. तर संपूर्ण राज्याचं जे सार आहे ते म्हणजे अर्थात दुर्ग, ते म्हणजे आपले किल्ले. आणि आपण हा भगवा झेंडा इथे फडकताना बघत आहात. आपण इकडे जो बुरुज बांधलेला आहे तो दिसतोय. बुरुजाविषयी मी काय बोलायचं, तिथे त्याची तटबंदी आहे त्याच्याविषयी मला काय बोलायचं. परंतु बघा की इथे हल्ला करणं शक्य होतं का? अजिबात शक्य नव्हतं. कारण ते अशा ठिकाणी हे किल्ले बांधले गेले होते की त्याच्यामुळे तिथे हल्ला करणं हे फारसं शत्रूला अजिबात शक्य नव्हतं. म्हणूनच जे शत्रूंनी नंतर म्हणजे काही लोकांना फितूर करून आपले किल्ले जिंकायचा नंतर हा प्रयत्न केलेला होता. तर हा जो हल्ला झाला याच्याविषयी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथे एक मोठं स्थान आहे. आपण हे नक्कीच बघितलं असेल आणि आज तिथे प्रचंड गर्दी पण झाली असेल. सगळ्यांनी जाऊन छत्रपतींना तिथे अभिवादन केलेलं असेल. छत्रपती जसे महत्वाचे होते त्यांनी आपल्या अनुयायांना पण खूप चांगल्या पद्धतीने केला होतं. तिथे असलेल्या काही जागा आपण बघू शकता आणि आपण सगळेच मला खात्री आहे की इथे पुष्कळ वेळा गेला असाल तर आपल्याला या सगळ्या जागा माहिती आहे. आणि आता मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये अजून या हे जे किल्ले आहेत यांचं अजून जास्त संवर्धन होणार आहे. त्याच्यामुळे हे किल्ले जे आहेत हे अजून जास्त चांगल्या पद्धतीने टिकतील. मी इंडो पाकिस्तान बॉर्डर विषयी आता बोलत नाही, टायगर हिल विषयी मी बोलत नाही, चीनी सीमेविषयी मी आता बोलत नाही. जे सियाचीन मध्ये किंवा जे लडाख मध्ये जे आपलं सैन्य लढतं आहे त्याच्याविषयी मी आज आता बोलत नाही, कारण हे सगळं बोलायला आपल्याला वेळ नाही. पण आपल्याला आता हे दिसतंय का की इकडे जे होतं की बर्फामध्ये आपले सैनिक कसे आत लपलेले असतात. आणि जसं आपण जर आपला किल्ला बघितला असेल तर तिथे सुद्धा आपण अशाच प्रकारचे टनेल हे बघितलेले असतील. आणि हे या ज्या नद्या कशा पार करतायत आपले सैनिक बघा की जसे नद्या पार करायला म्हणजे बर्फाच्या नद्या इतक्या उंच ठिकाणी ब्रिज नसतो, त्यांना दोऱ्या बांधलेल्या असतात, अनेक अवजार वापरली जातात. आणि एवढंच नव्हे त्याच्या पुढे आपण बघाल तर हे जिथे बर्फाचा कडा असतो तिथे कशा पद्धतीने वर चढता येतं हे आपल्याला इथे बघू शकाल, आपण बघू शकाल. हे सगळं बोलायला आता वेळ नाहीये, परंतु हा सगळा जो बर्फाळ भाग आहे, आता जे चीन बरोबर जे सगळं भाग चालला होता हे सगळं त्या ठिकाणची आपल्याला हे दृश्य दिसत आहे. छत्रपतींनी खरं छत्रपतींविषयी बोलायचं म्हटलं तर वेळ कधीच पुरणार नाही. परंतु मी पटकन येतो की छत्रपतींनी जो गनिमी काबा होता हा समुद्रामध्ये सुद्धा वापरला होता. मी अनेक वेळा या व्यासपीठावरून आपल्याशी कोस्टल सिक्युरिटी किंवा सागरी सुरक्षा किंवा मॅरीटाईम सिक्युरिटी म्हणजे महासागरी सुरक्षा या विषयावरती आपल्याशी बोललेलो होतो. तर छत्रपतींनी जो म्हणजे त्यांना त्यावेळेचं जे ब्रिटिश आरमार होतं किंवा सिद्धीचे जे आरमार होतं किंवा डच होते, अजून युरोपियन पॉवर्स होत्या, फ्रेंच वगैरे, तर त्यांची जहाजही जास्त मॉडर्न होती. तर छत्रपतींनी जे आपले आरमार जे आपलं तिथे तयार केलेलं होतं ही सगळी लहान जहाजं होती. ती अचानक यायची, ती खाडीत लपलेली असायची, तिथे जाऊन त्याच्यावरती हल्ला करायची, पुन्हा जाऊन खाडीत लपायची. आणि त्यांनी काही असे भाग शोधले की जिथे त्यांनी ते किल्ले बांधले. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरती लक्ष ठेवण्याकरता त्यांना खूपच फायदा झाला. आणि आपल्याला ही माहिती असायला पाहिजे किंवा ही माहिती असेलच. आज सागरी सुरक्षा 26 अकराच्या हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेला खूप महत्व देण्यात आलं आणि याच्याविषयी सुद्धा मी याच माध्यमातून बोललेलो आहे की 26 अकराचा हल्ला कसा झाला. तर आता जी आपण रडार्स लावलेली आहेत, आपण जी आपली आधुनिक यंत्र लावलेली आहेत, ती आता या सगळ्या किल्ल्यांवरती लावलेली आहेत की जिथे छत्रपतींनी किंवा मराठ्यांच्या काळामध्ये किल्ले बांधले गेले होते. तर इथे जसं रडार आहे तसं खंदेरी उंदेरीमध्ये रडार आहे अनेक ठिकाणी. कारण ती जी रडार होती, ती ज्या जागा होत्या त्या आपल्याला इतक्या चांगल्या होत्या की म्हणूनच त्याकरता छत्रपतींनी अशा ठिकाणी जागा शोधल्या की जिथे तिथे रक्षण करणं हे सोपं होतं, लक्ष ठेवणं हे अतिशय सोपं होतं. हे सगळे किल्ले सिंधुदुर्ग असो की जंजिरा असो याच्याविषयी आपल्याला खूपच माहिती आहे. जरूर इकडे जा, जरूर आपलं बघा. आणि छत्रपतींविषयी तर बोलायला कधी पण नेहमी वेळ कमीच पडतो. परंतु एक अतिशय महत्वाचा मुद्दा सांगायला पाहिजे की छत्रपती एक असे
भारताचे असे राज्यकर्ते होते की ज्यांना समुद्राचं महत्व कळालं होतं. अदरवाईज आपण तर आपला इतिहास बघितला तर आपल्या समुद्राकडचा जो इतिहास आहे, समुद्राकडे आपलं असलेलं जे हे आहे ते अतिशय त्याच्याकडे आपल्या जे अनेक शूर राज्यकर्ते झाले आपल्या इतिहासामध्ये त्यांनी पुरेसं लक्ष दिलं नव्हतं. पण छत्रपतींनी आरमार तयार केलं आणि छत्रपतींच्या नंतर सुद्धा कान्होजी आंग्रे आणि इतर लोकांनी जवळजवळ पुढचे 100 वर्ष या आरमाराचा वापर केला युरोपियन पॉवर्सशी लढण्याचा. ग्रेट ब्रिटन असो की फ्रान्स असो वगैरे. आणि त्यांचं हे कौतुक खरोखर कौतुकच करायला पाहिजे की सागरी सुरक्षा ही किती महत्वाची आहे ही त्यांना कळालं होतं. पण मधल्या काळामध्ये आपण हे अर्थातच विसरून गेलो होतो. छत्रपतींच्या वेळेला शत्रू कोण होते? मोगलशाही होती, आदिलशाही होती, कुतुबशाही होती आणि आतले काही देशद्रोही होते की जे त्यांना मदत करायचे. आणि आज कोण? आज आपले शत्रू चीन आहे, पाकिस्तान आहे, दहशतवादी आहे, माओइस्ट म्हणजे माओवादी आहे, बांगलादेशी आहेत आणि अनेक जण की जे त्यांना मदत करतात. तर या सगळ्यांच्या विषयी छत्रपती कसे लढले याच्याविषयी आपण बोलूच. मी अर्थातच आपली नेहमीची जी वेळ असते की आपण फक्त 20 मिनिटं बोलतो. तर म्हणून मी असं करीन की आता एक 20-22 मिनिटं झाली की मी थांबायचा प्रयत्न करीन आणि याचा जो दुसरा भाग आहे हा आपण ज्यावेळेला रविवारी भेटू तर रविवारी उरलेल्या भागाविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. कारण एकाच वेळेला मला जास्त बोलायची इच्छा नाहीये, नाहीतर लोकांना म्हणजे थोडा वेळचा प्रॉब्लेम होऊन जातो. तर जे किल्ले होते छत्रपतींचे तर त्या किल्ल्यांची संरक्षण पद्धती कशी होती? किल्ल्याला तटबंदी असायची, किल्ल्यावरती शत्रूच्या किल्ल्यांवरती लक्ष ठेवण्याकरता ते किल्ले बांधले जायचे, त्याला मनोरे असायचे, त्याला वॉच टॉवर असायचे. लक्षात ठेवा आपण कुठल्याही याच्या ठिकाणी गेला तर तिथे आपल्याला बुरुज दिसतील, मनोरे दिसतील, वॉच टॉवर दिसतील, आजूबाजूला खंदक असायचे, आत येण्याकरता फक्त एकच रस्ता असायचा. याच्याशिवाय आत एक बालेकिल्ला म्हणजे सर्वात महत्वाची जागा असायची की जिथून शेवटची लढाई लढली जायची. आणि किल्ले असे असायचे की किल्ल्याला चारी बाजूनी वेढा घालणं हे अतिशय कठीण होतं. त्यामुळे जी रसद पाठवण्याचा जो मार्ग होता हा कधीही बंद करायला शत्रूला खूपच त्रास व्हायचा. एवढंच नव्हे तर तिथे तोफांची जागा ठरलेल्या होत्या. तोफांकरता तिथे म्हणजे जागा तयार केलेल्या होत्या. शत्रूंना फायरिंग करण्याकरता जागा तयार केलेल्या होत्या, लक्ष ठेवण्याकरता हे केलेल्या होत्या. आणि तोफांचा वापर करून ज्या वेळेला मोगल याचे तटावरती खिंडार पाडण्याकरता त्याला कसं पुन्हा बांधणी करायची याच्याविषयी आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करू. आणि मोगलांचे जे म्हणजे वेढे चालायचे किल्ल्यांना, मग तो पुरंदरचा किल्ला आपल्याला कल्पना की पुरंदरला त्यांनी किती दिवस वेढा दिलेला होता आणि अनेक दिवसांनंतर त्यांनी पुरंदर हे झालं. आणि तोच एक्झॅक्टली नेमकं तेच पन्हाळ्याला पण झालं होतं. त्याने अनेक दिवस तो वेढा चाललेला होता आणि तिथून छत्रपती कसे त्यांना चुकवून कसे तिकडनं गेले हे आपल्याला कल्पना आहे. आणि तिथे जी लढाई झाली होती पावनखिंडमध्ये ही तर मराठी माणूस सगळ्यांना सगळेच त्यांना खूपच त्याच्याविषयी माहिती आहे. म्हणून म्हणून शत्रूला लबाडी करूनच हे किल्ले जिंकावे लागले. तर छत्रपतींनी आपला किल्ल्याचा वापर जो होता तो केवळ स्वतःचा डिफेन्स करण्याकरता केला नव्हता, स्वतःचं रक्षण करण्याकरता केला नव्हता. इथून त्यांचे सैनिक जायचे, आक्रमक कारवाई करायचे, पुन्हा परत यायचे. अशा प्रकारे त्यांनी ते आक्रमक कारवाई केली होती. मी एक आता पुढच्या 4 किंवा 5 मिनिटात थांबणार आहे. आपण थोडंसं बोलू औरंगजेबाविषयी. कारण औरंगजेब हा त्यावेळेचा सर्वात मोठं त्याचं सैन्य होतं. त्याचं सैन्य प्रचंड होतं, लाखांमध्ये होतं. परंतु त्याचं जे सैन्य होतं हे एक हलणारं शहर होतं. त्याच्यामध्ये कुटुंब त्यांची बरोबर यायची, त्याच्यावर त्यांचे जे बाजार गुंडगे असायचे ते पण तिथे असायचे. तर त्याच्यामुळे आणि त्यांचे बिनलढाऊ जे सैनिक असायचे ते खूपच असायचे. त्यांना घोड्याला खूप 6 किलोग्राम एवढं सामान लागायचं. त्यांच्या सैनिकांना रोज 2 केजी 2 किलोग्राम एवढं खायला ते लागायचं. याच्याशिवाय त्यांना तोफ खाण्याकरता त्यांना रस्ते लागायचे, हत्ती लागायचे, घोडे लागायचे, उंट लागायचे. नद्या आणि नाले ज्यावेळेस त्यांना पार करावे लागायचे त्याकरता त्यांना खूपच वेळ लागायचा आणि अनेक वेळा त्यांच्यावरती तिथे पण हल्ले झालेले. आणि त्यांचा जो वेग होता असं मानलं जायचं की मोगल सैन्य दिवसाला 30 किलोमीटर एवढा प्रवास करायचं आणि आठवड्यात 2 दिवस ते विश्रांती घ्यायची. तर ही जी औरंगजेबाच्या सैन्याची जी पद्धत होती ही छत्रपतींनी खूप अभ्यासूत केली होती
आणि त्याचा त्यांनी पुरेपूर वापर केला होता. त्यांनीच नाही, त्यानंतर ज्या वेळेला मराठा इतर ज्या वेळेला औरंगजेब पुन्हा महाराष्ट्रात आला, मराठी मराठी स्वराज्य तोडण्याकरता त्यावेळेस धनाजी जाधव, संताजी घोरपडे यांनी कशा प्रकारचे गनिमी काव्यांनी हल्ले केले हे आपल्याला माहिती आहे. तर लढाईचे दिवस सुद्धा आणि वेळ ज्योतिषी शास्त्रावरती पुष्कळ वेळा केली जायची आणि नंतर जी भूमी जिंकली जायची त्याच्यावरती आधिपत्य ठेवणं हे फारसं सोपं नव्हतं. आणि जो व्यवहार होता म्हणजे हुकूम व्हायचा असायचे, पत्रव्यवहार असायचा, हे सगळं घोडेस्वाराच्या मदतीने पाठवलं जायचं. तर आपल्याला आता 4G 5G वगैरे सगळं हे येत आहे आणि जखमी सैनिकांना उपचार करण्याकरता तिथे वैद्य तर असायचे, परंतु त्यामुळे सैनिकांची जी पद्धती असायची ती खूपच त्यांचा जो वेग असायचा हा खूपच कमी व्हायचा. आणि मोगलांचा जो युद्धाचा डावपेच आपल्याला इथे दिसतो आहे ते घोडे आणायचे, त्यांचे जे सैन्य असायचं हे 3 फळ्यांमध्ये असायचं. पहिल्या फळीमध्ये त्यांचा तोफखाना म्हणजे आर्टिलरी म्हणजे मोठ्या तोफा असायच्या. मग दुसऱ्या फळीमध्ये त्यांचं जे पायदळ असायचं आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये त्यांचे इतर मुख्य जे सैन्य असायचं. आणि मग व्हायचं काय की ज्या वेळेला दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर यायची, पहिले तोफांचा फायर व्हायचा, त्यानंतर पायदळ जायचं, जे त्यांचे जे घोडेस्वार असायचे जे नेहमी आजूबाजू म्हणजे दुसऱ्या बाजूनी हे हल्ले करायचे. लक्षात असावं त्याला फ्लँकिंग अटॅक म्हटलं जातं, बाजूनी हल्ले केले असं म्हटलं जायचं. आणि मग नंतर समोरासमोर ही लढाई चालायची 1-2 दिवस आणि मग काही वेळामध्ये ही लढाई संपायची आणि एक सैन्य जिंकायचं, एक सैन्य हरायचं. परंतु छत्रपतींनी मोगल सैन्याला अशा प्रकारे हल्ला करायला कधी संधीच दिली नाही. त्यांनी युद्धाचे डावपेच म्हणजे मोगलांना त्यांनी फोर्स केलं की तुम्ही आमच्यावरती येऊन हल्ला करा. ते कधीही त्यांच्यावरती अशा प्रकारे हल्ला करायला, यावेळेस मोगल सैन्य अशा प्रकारे 3 प्रकारच्या लाईन तयार करून ज्यावेळेस तयार असायचं त्यावेळेला ते हल्ला करायला जात नव्हते. ते त्यांना हालचाल करून त्यांच्या ज्यावेळेस ते हालचाल व्हायची त्यावेळेस त्यांच्यावरती हल्ले व्हायचे, ज्या वेळेला ते किल्ल्यावरती यायचे त्यांच्या आजूबाजूला हल्ले व्हायचे. तर अशा प्रकारे त्यांनी युद्धभूमी ही स्वतः निवडायचे, युद्धाचे डावपेच ते स्वतः निवडायचे आणि मोगलांच्या त्या डावपेचाला ते कधीही हे पडले नाही. परंतु लक्षात आता ही शेवटची स्लाइड माझी असेल, त्यानंतर मी थांबणार आहे आणि याचा दुसरा भाग आपण पुढच्या भागामध्ये घेऊ. मोगल सैन्याविषयी थोडंसं बोलणं महत्वाचं आहे. त्यांच्या युद्धाच्या डावपेचाविषयी मी बोललो, ते कसे हालचाल करायचे याच्याविषयी मी बोललो. परंतु ते मोगल सैन्य हे त्यावेळेचं सर्वात सामर्थ्यवान सैन्य होतं हे लक्षात असायला पाहिजे. म्हणजे त्यांची ताकद ही लाखांमध्ये होती, परंतु त्यांचे जे सैनिक होते हे सैनिक भाडोत्री होते, म्हणजे ज्याला आपण मर्सिनरी म्हणायचं. त्यांची वेगवेगळी विचारसरणी होती, वेगवेगळे जात धर्म असायचे आणि ते आपलं खूपसं सैन्य हे स्वतःचं रक्षण करण्याकरता वापरायचे. आणि जसं मोगलशाही जशी खूप वाढली तर ते सैन्य आळशी व्हायला लागलं, लालशी व्हायला लागलं, अत्याचार करणारं व्हायला लागलं. आणि मोगलांकडे फारसं नौदल काही नव्हतं, परंतु छत्रपतींकडे नौदल होतं. मोगलांकडे समुद्री किल्ले हे फारसे नव्हते. तर हे अशा प्रकारे आत्ताच आपण या सगळ्यांविषयी बोललेलो आहे की मोगलांचं नेतृत्व कसं होतं, मोगलांचं सैन्य कसं होतं. तर येणाऱ्या भागामध्ये मी छत्रपतींचं सैन्य कसं होतं, त्यांनी स्वतःचं सैन्य कशा प्रकारे हे केलं, या सगळ्यांविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आणि त्यावेळेला आपण मोगलांचं सैन्य छत्रपती सैन्याची तुलना करू आणि त्याच्यानंतर आपण काही ज्या महत्वाच्या ज्या लढाया आहेत त्याच्याविषयी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करू. काही तिथे असलेले हिरोज त्यांच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करू. मला वाटतं मी आता इथेच थांबतो आणि जर काही प्रश्न असतील तर थोडेसे 1-2 प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न करू. आणि एवढंच सांगतो मी आता आपल्याला की जर आपल्याला हा जर भाग आवडला असेल याला जरूर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांशी त्याला शेअर करण्याचा प्रयत्न करा. हेच मी आपल्याला सांगू इच्छितो. तर काही जे प्रश्न असतील तर मला हे जरूर दाखवावे, सांगावेत. काही प्रश्न आहेत का इकडे?